म्हाडा कोकण मंडळाची 2147 घरं आणि 117 भूखंड विक्रीची 7 फेब्रुवारीला सोडत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार संगणकीय सोडत। तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये सुद्धा ड्रेस कोड लागू करा, महाराष्ट्र मंदिर महासंघाची मंदिर संस्थांच्या अध्यक्षांकडे मागणी। हिंदू धर्म आणि हिंदूंच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी मंदिराचं पावित्र्य जपण्याची गरज, महासंघाची भूमिका। सोलापूरच्या नार्थकोट मैदानामध्ये माघवारीमधील माऊलींच्या अश्वाचं गोल रिंगण, अभूतपूर्व रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी मोठी गर्दी। कृषी क्षेत्रामध्ये प्रायोगिक तत्वावरती एआयचा वापर करण्यासाठी सरकार विचाराधीन, कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून घ्यावी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश। भाजपचे नेते किरीट सोमय्या उद्या सकाळी मालेगाव पोलीस ठाण्याला भेट देतील। 1000 बांगलादेशींची नावं आणि पत्ते सोमय्या उद्या मालेगाव पोलिसांना देणार। सोलापुरात खासगी बँक वसुली कर्मचाऱ्याकडून कर्जदाराच्या मुलाचं अपहरणाच्या नंतर 10,000 रुपयांची खंडणी सुद्धा मागितली। वाहनाचे हप्ते न भरल्यामुळे अपहरण केल्याची माहिती, तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल। नवी मुंबईमध्ये उद्या पाणी पुरवठा बंद राहील। मोरबे धरणाची मुख्य जलवाहिनी खारघर जवळ लिकेज झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।